ठाकरे गटाला अस्तित्वाची काळजी निर्माण झाली आहे असं दीपक केसरकर म्हणतात। ठाकरे गट रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा भडकवण्याचा प्रयत्न करत आहे। चिपळूणमधील राड्यावरून केसरकरांनी ठाकरे गटावर हा हल्लाबोल केलाय। तर पराभव दिसू लागल्यावर हल्ले सुरू होतात। नीलम गोऱ्हे यांनी देखील ठाकरे गटावर हा निशाणा लगावलाय। उभाठ्याला आपल्या अस्तित्वाची काळजी निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळे जो सिंधुदुर्ग जिल्हा रत्नागिरी जिल्हा शांत झालेला होता तो पुन्हा एकदा भडकवण्याचा प्रयत्न ते करत आहेत। कुठल्याही परिस्थितीमध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या शांततेसाठी आमचा लढा नेहमीच असतो। तो लढा तसाच चालू राहील आणि माझी कळकळीची विनंती आहे की असे कुठलेही प्रकार त्यांनी करू नये। कायदा आणि सुव्यवस्थेवर एवढा ताण असताना अशा प्रकारनी कुणीही वर्तन करणं याची गय केली जाणार नाही हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार सांगितलेलं आहे। तरीही जेव्हा पराभव दिसायला लागतो त्यावेळेला असे हल्ले सुरू होतात, ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून पोलीस त्याची योग्य ती दखल घेतील। त्याचबरोबर मुंबईमध्ये काही बॉम्बस्फोटाच्या अफवा किंवा यंत्रणांना कळले त्या दृष्टीने महाराष्ट्र पोलिसांनी अतिशय चांगली चोख व्यवस्था सगळीकडे केलेली आहे।